गार सगळ्यांना शुभेच्छाही द्यायच्या। तर या पद्धतीने आपण जे आहे करायचं, कोणी प्रयत्न केला आणि पायावर अडकला तर डॉक्टरची टीम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, जी आपला पाय खाली घेण्यासाठी आपल्याला मदत करेल। परंतु आपण ते हळूहळू प्रॅक्टिसने पूर्णत्वाकडे जावं अशी विनंती आपल्या सगळ्यांना। परंतु मानसिक व्यायाम सुद्धा या स्पर्धेसाठी अत्यंत आवश्यक असतो। उज्ज्वलाताई तांबाळे यांचे देखील या ठिकाणी उपस्थिती आहे। राजू बसमध्ये देखील सर्व नामांकित डॉक्टर सिंग या ठिकाणी आपल्या सेवेसाठी उपस्थित आहे। आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचनताई शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। या ठिकाणी उजव्या बाजूला महिलांची बसण्याची व्यवस्था आहे आणि डाव्या बाजूला सर्व पुरुष मंडळी यायचं आहे। शिवराज कदम आणि सर्व डॉक्टरची टीम ही आपल्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहे। उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आमचे स्नेही डॉक्टर गंगाधर काळे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपले या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। डॉक्टर डिग्रासी साहेब, डॉक्टर गऱ्हाळे साहेब, डॉक्टर मसारे सर, बसमतीतील सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्या सर्वांना सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि भारतीय संस्कृती जरा टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय नाईक साहेबांचा आपण सन्मान करावा। जरा टाळ्या कमी पडत आहेत, जरा जोरात टाळ्या वाजवा। वा वा वा, गुड गुड, धन्यवाद सर। वसुमती मॅरेथॉन स्पर्धा 2025 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं होत आहे आणि आज आपल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले या महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय माननीय नामदार इंद्रनील नाईक साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे या तालुक्याचे ज्येष्ठ नेते सोपानरावजी नादरे साहेब, सन्माननीय रामचंद्रजी बागल साहेब, बीडी भांगर साहेब, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष कादरी साहेब, महिला जिल्हाध्यक्ष कांचनताई शिंदे, आमच्या भाजपाच्या जिल्हाध्यक्ष तांबाळेताई, डीवायएसपी केंद्रे साहेब, सभापती तानाजीराव बेंडे साहेब, एसडीएम माने साहेब, तहसीलदार मॅडम दळवी मॅडम, सीओ सुनकेवारजी, पीआय साहेब, आपल्या माजी नगराध्यक्ष तथा श्रीश्वर नागरी बँकेचे अध्यक्ष बोडेवार साहेब, एपीआय बोराडेजी, जवळा बाजार मार्केट कमिटी सभापती शिवाजीप्पा भालेराव, रामकिशनरावजी झुंझुंडे, शिवाजीराव अंडिंगे, बाबारावजी राखोंडे, प्रभाकरजी क्षीरसागर, डॉक्टर काळे साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली सगळी पाहुणे मंडळी, डॉक्टर मंडळी, पत्रकार मंडळी, सन्माननीय व्यासपीठ समोर जमलेली सगळीच स्पर्धक असतील, सेवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते असतील, दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी वसुमती मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आपल्या सर्वांना तिथं निरोगी आरोग्य लाभलं पाहिजे आणि या वसमत मतदारसंघातील तरुणांनी कुठेही व्यसनाच्या आहारी न लागता त्यांनी सुद्धा व्यायामाचं महत्व त्यांना कळलं पाहिजे। आपलं शरीर कसून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या जगाच्या स्पर्धेमध्ये जायचंय, त्यामुळे माझं वसमत हे कोणत्याही व्यसनाच्या आहारी नसलं पाहिजे। तरुण मंडळीला जे 17 वर्षाच्या खालील मुलं आहेत, 18च्या वर्ष मुलं आहेत आणि महिलांसाठी या सगळ्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत। यानंतर आपली 11 तारखेला नवोदयची प्री एक्झाम आहे। मंत्री महोदय, आम्ही या मतदारसंघामध्ये जेवढे काही नवीन वेगवेगळे उपक्रम असतात, सामाजिक उपक्रम, ते सातत्याने राबवायचं काम करत असतो। दरवर्षी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून
100 मुला-मुलींचे लग्न असतात दरवर्षी. जवळपास 4-4.5 महिने या मतदारसंघामध्ये डोळ्याचे ऑपरेशन्स असतील, महिलांच्या गर्भपिशवीचे ऑपरेशन्स असतील आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, खेळाच्या बाबतीमध्ये असेल, त्या सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या सातत्याने चालूच असतात. पण निश्चित आज आपल्या सगळ्यांना मी इथं बोलवलं. दरवर्षी आपण हा कार्यक्रम साजरा करतो. यावर्षी मंत्री महोदय नवीन मंत्री झाले आणि लगेच पहिलाच कार्यक्रम त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये दिलेला आहे. त्यामुळे मी आपले निश्चित आभार मानतो. आणि काका आमचा बेंच एकच असायचा ज्यावेळेस मंत्री नव्हते त्यावेळेस मागच्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये. आणि आम्हाला तिथं शिंदेसाहेब जेव्हा आम्हाला सभागृहामध्ये आपले प्रश्न मांडायचे मतदारसंघाचा वेळ यायचा त्यावेळेस यांची आमची स्पर्धा लागायची. मी यांना स्पर्धेतून बाद करून टाकलं. यांना मंत्री केल्यामुळे आता कुठेही बोलता येत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याही नावचं मलाच बोलता येतं सभागृहामध्ये. ज्या मतदारसंघातील तरुणांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तुमच्या आमच्या 18 पगड जातीच्या बहुजन समाजाचे प्रश्न असतील, या प्रश्नाला न्याय देण्यासाठी सातत्याने सभागृहामध्ये बोलावं लागत होतं. त्यामुळे आमच्या दोघांचाही टाईम आता मला एकट्यालाच भेटेल आहे. आणि त्यामुळे आमचे मित्र इंद्रनील नाईक साहेब ज्यांचे आजोबा या महाराष्ट्राचे किमान 18 वर्ष मुख्यमंत्री होते, काका 10 वर्ष मुख्यमंत्री होते, वडील सुद्धा महाराष्ट्र राज्याचे सातत्यानं 20 वर्ष मंत्री होते आणि ते आमचे इंद्रनील नाईक साहेब सुद्धा आता मंत्री झाले. त्यामुळे आमचे मित्र मंत्री झाल्यामुळं या मतदारसंघामध्ये त्यांच्याकडे आदिवासी खातं आहे, सार्वजनिक बांधकाम खातं आहे, पर्यटन आहे आणि उद्योग आहे. हे सगळे खाते येऊन उद्या त्यांना अजून एक ऍडिशनल खातं भेटणार आहे. निश्चित त्यांनी आपला कार्यक्रम पहिला पुसदला दिला आणि नंतर वसमतला दिलाय. त्यामुळे निधीच्या बाबतीत पण ते त्याच पद्धतीने काम करतील ही अपेक्षा मी त्यांच्याकडून बाळगतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विचारावर आम्ही चालतो ते फुले शाहू आंबेडकर या विचाराला नमन करतो. हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब, जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब, माझे नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, आजच्या या वसुमती मॅरेथॉन स्पर्धेला मला बोलवलं त्यासाठी मी सर्वप्रथम तर आपल्या सेवा प्रतिष्ठान आणि आमचे मित्र सन्माननीय राजू भैया यांचं मी आभार व्यक्त करतो. मंचावर उपस्थित सन्माननीय सोपानरावजी नादरे, सन्मान्य शिंदेजी, सन्मान्य महिला अध्यक्ष, मी सर्वांचे नाव आता घेत नाही, सर्वच सन्मान्य मंच, सर्व माझे युवा मित्रांनो, पत्रकार बंधूंनो, खरं म्हणजे राजू भैयाचं इथे कौतुक करायला पाहिजे. जेव्हा आम्ही दोघं निवडून आलो आणि पहिल्यांदा सभागृहात गेलो आणि आजूबाजूच बसलो तेव्हा आमची ओळख झाली आणि आज या 5 वर्षात आमची मैत्री एवढी चांगली झाली. त्याला एकमेव कारण म्हणजे राजू भैयांचा अप्रोच म्हणजे जिथे जातात त्याला आपलं करून घेतात ते. तर इथेही मला तसंच दिसते की या मतदारसंघात तुम्ही एकदा निवडून दिलं, आता परत आम्हाला दोघांना संधी सोबतच मिळणार आहे. आरोग्य, शिक्षण याच्यावर आजच्या जनरेशनचे म्हणजे आजचे आम्ही लोक जे राजकारणी लोक आहे ते विशेष करून लक्ष देतो आम्ही. मी सन्मान्य अजितदादांचे तिथे धन्यवाद करतो की युवा मंत्र्यांना सर्वात जास्त स्थान तिथे दादांनी दिलेलं आहे. मंत्री झालो, 6 खाते मिळाले. राजू भैया बरोबर बोललेत की आम्ही पहिले भांडणं करायचो की दोघांना वेळ व्यवस्थित मिळत नव्हता आणि आज मंत्रिमंडळ हे 40च्या जवळपास मंत्री, तिथे 42 मंत्री आज हजर असल्यामुळे तुम्हाला वेळ जास्त मिळते आणि माझा हा कार्यकाळ राहील ज्याच्यात माझा एकही प्रश्न राहणार नाही. म्हणून आपलं सभागृहातलं कार्यकाळ माझ्यापेक्षा चांगलं राहील यावेळेसचं. निधी बाबतीत तुम्ही बोललात तर मी आपल्याला एवढे शब्द देतो की 7व्या मजल्यावर जो माझं दालन आहे मंत्रालयातलं
तो तुमचं आलं नाही, तुम्ही केव्हाही येऊन तिथे बसू शकता, तुम्ही निर्णय घेऊ शकता, तुम्हाला एवढे अधिकार, तुम्ही माझे मित्र आहात म्हणून मी या स्पर्धेला आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो की असंच आपण आरोग्याकडे लक्ष देऊ. शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर निश्चितपणे तुमच्यापैकी एखादा आमच्यासोबत राजकारणात येईल, कोणी उद्योजक होईल, कोणी पोलीस होईल, कोणी तर त्याच्यासाठी निरोगी राहणं हा फार महत्वाचं आहे. मी राजू भैया आणि आपल्या सर्व वसमतवासियांचे इथे आभार व्यक्त करतो की आपण मला बोलवलं. आणि राजू भैयांसाठी मी एकदा शेवटचं बोलतो की राजू भैया हे माझे एवढे चांगले मित्र आहेत की तुमच्यासाठी कधीही आणि काही पण तुम्ही फक्त आवाज करायचा, तुमच्यासाठी आम्ही तयार आहोत. परत एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि राजू भैयांचं पण आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, खूप मोठं योगदान या महाराष्ट्राला आपल्या परिवारानं दिलेलं आहे आणि आपल्याकडनं सुद्धा आताच भैयानं म्हटल्याप्रमाणे भरपूर अशा अपेक्षा आहेत, त्या नक्कीच आपण पूर्ण करायला अशा आपल्याकडनं अपेक्षा. तीनशे 93 454
341 214 आणि 462 या 33 नंबरच्या महिलांना चलो